येस वी विल स्टार्ट. आपण एडीएक्स मध्ये पाहिलं की नेहमी जो ट्रेंड आहे तो ट्रेंड बघत असताना आपल्याला एडीएक्स हा 25च्या वर असणं गरजेचं आहे. जे की मी तुमच्या समोर एक उदाहरण एक्सप्लेन करत होतो. त्या उदाहरणामध्ये तुम्ही जर बघितलं असेल सर्वांनी तर तुमच्या लक्षात आलं असेल की हा जो हिरो मोटोकॉर्पचा जो स्टॉक आहे त्याच्यामध्ये बुलिश ट्रेंड होता आणि हा बुलिश ट्रेंड जो असताना त्याच्यामध्ये हा फॉल करतोय, बरोबर आहे. सो हा फॉल करतोय म्हणजे ह्याच्यामध्ये काय आहे, बीरिश ट्रेंड आहे. म्हणजे इथून त्याला रेजिस्टन्स लागलेला आहे मल्टिपल टाइम्सला आणि तो रेजिस्टन्स मिळाल्यानंतर तो स्टॉक तिथून इथून खाली 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 येत चाललेला आहे. आता हा स्टॉक खाली येत असताना आपलं लक्ष एडीएक्स वर पण होत असणं गरजेचं आहे की इथे जर तुम्ही बघाल तर इथे सुद्धा रेड कॅन्डल आहे, परंतु त्याच्या रिस्पेक्टिव्ह मध्ये एडीएक्स बघाल तर तो एडीएक्स इथे जर बघाल तर तो किती आहे, हा सिंपल एडीएक्स 11. इथे जर बघाल तर इथे तो खाली आलेला आहे, परंतु त्यावेळेचा त्याचा एडीएक्स बघाल तर तो 17 आहे. इथे जर तुम्ही बघाल हीच गोष्ट आहे आणि इथे जर त्याचा रिस्पेक्टिव्ह एडीएक्स बघाल तर तो 20 आहे. इथे जर मागे बघाल तर त्याचा रिस्पेक्टिव्ह एडीएक्स 25 आहे. त्याचा अर्थ काय, आपणाला ज्या वेळेला एडीएक्स त्याचा हा 25च्या वरती आहे त्यावेळेला आता ह्या रिस्पेक्टिव्ह रेड कॅन्डलला जर तुम्ही बघाल तर त्याचा एडीएक्स 22 ला आहे. ह्या रिस्पेक्टिव्ह रेड कॅन्डलला बघाल तर त्याचा एडीएक्स हा 25 आहे. परंतु तुम्ही आता इथे जर गोष्ट बघाल तर इथे जर त्याचा एडीएक्स 25 असेल तर ऑलरेडी त्याची ती रॅली आहे ती संपलेली आहे. म्हणून मित्रांनो आपणाला काय बघणं गरजेचं आहे, तर आपणाला त्याची सेलिंग एंट्री ही बघणं गरजेची आहे. परंतु ते सेलिंग एंट्री बघत असताना कॅन्डलस्टिक फॉर्मेशन आणि त्या कॅन्डलस्टिक फॉर्मेशनच्या सोबत त्याचा एडीएक्स सुद्धा 25च्या वर असणं गरजेचं आहे. तुम्ही जर ऍक्च्युअली ह्याची जर रॅली बघाल तर ह्याची रॅली इथून सुरू झालेली आहे आणि इथून त्याचा निगेटिव्ह ट्रेंड आहे. त्यावेळेला त्याचा एडीएक्स जर बघाल तर तो एडीएक्स 28 आहे. पण तुम्ही म्हणणार सर नंतर तो एडीएक्स वाढला तर काय, तर तो नक्कीच वाढत जाणार आहे ना, कारण त्याचा स्ट्रेंथ जे काही ट्रेंड आहे तो ट्रेंड बीरिशच होत गेला तर त्याच्यामध्ये जर स्ट्रेंथ वाढत असेल बीरिशची तर ती सुद्धा वाढणार आहे. ही गोष्ट आपण इथे समजून घेणं गरजेचं आहे. आणि याच्या सोबतीनं आपल्याला एक लक्षात येतं की जो एडीएक्स इंडिकेटर आहे तो एडीएक्स इंडिकेटर आपणा सर्वांना फक्त जो सुरू असणारा ट्रेंड आहे त्याच्यामध्ये इंडिकेशन सांगतो. आता मी थोडस ह्या एडीएक्स इंडिकेटरला आणखीन थोडस मॉडिफाय केलंय. तर तुम्ही बघा एडीएक्स जर 20च्या खाली असेल, एडीएक्स जर 20च्या खाली असेल तर डोंट टेक एनी ट्रेड. भले तुम्हाला बुलिश कन्फर्मेशन आहे, बीरिश कन्फर्मेशन आहे, परंतु त्याच्यामध्ये मोमेंटम नसते. म्हणून एडीएक्स 20च्या खाली असेल तर एंट्री घेऊ नका. म्हणजे बाईची पण घेऊ नका किंवा तुम्हाला सेलिंग दिसते म्हणून सेलिंगची पण एंट्री घेऊ नका. जर तुमचा एडीएक्स हा 20च्या वरती असेल, जर तुमचा एडीएक्स हा 20च्या आणि 25च्या मध्ये असेल, बरोबर आहे, तर तुम्ही एंट्री घ्यायचा विचार करू शकता. पण कधी ज्यावेळेला तो एडीएक्स 25ला क्रॉस करेल त्यावेळेला, बरोबर आहे. आणि एडीएक्स ज्यावेळेला 25ला क्रॉस करेल त्यावेळेला तुम्हाला एंट्री घेणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला त्या ट्रेड मध्ये जो घेतलेली एंट्री आहे मग ती बुलिश असेल किंवा बीरिश असेल तुम्हाला त्याच्यामध्ये होल्ड राहणं गरजेचं आहे. कधीपर्यंत, when ADX is rising above 25, you have to hold that trade from ADX indicator. You will get idea that market is sideways or trending. ह्याच्यामधून तुम्हाला मार्केट साइडवेज आहे का ट्रेंडिंग मार्केट आहे ह्या गोष्टी समजणार आहेत. आता एक गोष्ट मला इथे क्लिअर करायची आहे, एडीएक्स तर तुम्हाला कोणतीही बाईंग और सेलिंगची एंट्री सांगत नाही, फक्त चाललेला ट्रेंड आहे तो सांगतो. मग ह्या एडीएक्स सोबत मी आणखीन एक कॉम्बिनेशन मध्ये इंडिकेटर वापरतो मित्रांनो. त्या इंडिकेटरचं नाव आहे प्लस डीआय आणि मायनस डीआय. ह्याचाच अर्थ आहे डिरेक्शनल इंडिकेटर. जे की तुम्हाला डिरेक्शनल इंडिकेटर प्लस डीआय आणि मायनस डीआय तुम्हाला हे सांगतो की बाबा त्याचा ट्रेंड बुलिश आहे का बीरिश आहे आणि त्याच्यासोबतच तुम्हाला एंट्री कुठे घ्यायची आहे आणि एक्झिट कुठे करायचं आहे. आता हा इंडिकेटर जर तुम्ही बघाल तर त्या इंडिकेटरचं मित्रांनो मी स्क्रीनवर सर्वजण बघू शकता. ह्या जो इंडिकेटर आहे त्या इंडिकेटरचं नाव आहे DMI, डिरेक्शनल मुवमेंट इंडिकेटर. जर तुम्ही हा ADX च्या ऐवजी DMI लावला, आता हा मी ADX इथला बंद करून टाकतो. ओके, हा ADX बंद केला. मी इंडिकेटर वापरताना मित्रांनो DMI इंडिकेटर वापरला. DMI इंडिकेटर
हा तुम्हाला एडीएक्स तर आहेच आहे, ह्याच्यामधली जी ही पिंक लाईन दिसते तुम्हाला, ओके, ही पिंक लाईन दिसते, ही मित्रांनो एडीएक्स लाईन आहे बघा. मॉडिफाय केलंय काय, एडीएक्स इंडिकेटर हा फक्त तुम्हाला काय सांगायचा, त्याच्यामधली स्ट्रेंथ सांगायचा, परंतु त्या स्टॉक मध्ये बाय आणि सेल कुठे करायचं हे सांगत नव्हतं. म्हणून बाय आणि सेल सुद्धा समजावं म्हणून आपण एडीएक्सच्या ऐवजी एडीएक्सचा मॉडिफाईड इंडिकेटर घेतलाय, ज्याचं नाव दिलंय मी डीएमआय. आता डीएमआय म्हणजे काय, डिरेक्शनल मोमेंटम किंवा डिरेक्शनल मुवमेंट इंडिकेटर. आता एक गोष्ट आपल्या सर्वांच्या इथे लक्षात आली पाहिजे, जो हा डीएमआय इंडिकेटर आहे ह्याच्यामध्ये जी ही मधली पिंक लाईन आहे, ती मधली पिंक लाईन तुम्हाला एडीएक्स सांगते. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही इथे सेटिंग मध्ये जाल, सेटिंग मध्ये जाऊन तुम्ही त्या स्टाईल मध्ये जाल, तर इथे बघा पहिला कंपोनंट तुम्हाला दिसतोय एडीएक्स. एडीएक्स इथे ऑलरेडी जो मगाचाच एडीएक्स होता तीच लाईन नाहीये, ही जी प्लस डीआय लाईन आहे, ह्याला मी एक काम करतो, तिथून मी ह्याला कलर चेंज करतो, याचा ग्रीन कलर घेतो, आणि हा जो मायनस डीआय आहे त्याचा मी रेड कलर घेतो. बघा याचा मी रेड कलर घेतो, जेणेकरून आपल्याला ह्याच्यामध्ये असं झालं की मधली पिंक, ही वरची रेड आणि ही खालची ग्रीन. बरोबर आहे. हवा असेल तर एक काम करतो, मधली पिंक आहे एडीएक्सची, त्याचा कलर चेंज करतो, ब्लॅक कलर घेतो, जेणेकरून विजिबिलिटी तुम्हाला दुरून चांगली राहील. सो ही बघा ही ब्लॅक कलरची लाईन आहे जी एडीएक्स दाखवते, वरची रेड कलरची लाईन आहे, ओके, ही तुम्हाला प्लस डीआय दाखवते, आणि खालची ग्रीन कलरची लाईन आहे ही मायनस डीआय लाईन दाखवते. आता महत्वाचा मुद्दा असा आहे की मग प्लस डीआय आणि मायनस डीआय आपल्याला काय काम करतात बघा. आता एडीएक्स सोबत आपण प्लस डीआय आणि मायनस डीआय कंबाईन केला, म्हणून त्या इंडिकेटरला डीएमआय इंडिकेटर असं म्हटलं जातं. आता ह्याचा उपयोग काय आहे, तर ह्याचा उपयोग तुम्हाला एंट्री आणि एक्झिट साठी केला जातो, परंतु मित्रांनो हा खूप रेअर इंडिकेटर वापरला जातो, ही गोष्ट लक्षात घ्या. ह्याची अॅक्युरेसी सर्वात कमी आहे. हा फक्त ह्याच्यामधून आपल्याला एडीएक्स वापरून आपण त्याच्यामधली स्ट्रेंथ फाइंड आउट करू शकतो. आता ह्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात तर सर्वांची आली पाहिजे, नेहमी बाय आणि सेल जे काही तुम्हाला करायचं आहे, बाईंगची एंट्री घ्यायची किंवा सेलिंगची एंट्री घ्यायची आहे, त्याला तुम्हाला एडीएक्स कुठं असला पाहिजे, 25च्या वरती असणं गरजेचं आहे. बघा कुठं असणं गरजेचं आहे, 25च्या वरती. फॉर एक्झाम्पल इथे जर दिसतंय आता एडीएक्स काय दिसतोय, 32 दिसतोय, बरोबर आहे. पण मला माहित नाही याच्यामध्ये बाईंग का सेलिंग. आता पूर्वीचा ट्रेंड बघाल तर तो सेलिंगचा ट्रेंड आहे, म्हणजे मला समजते की बाबा ह्याच्यामध्ये ह्यूज सेलिंग झालंय, बरोबर आहे. याच्यामध्ये ह्यूज सेलिंग झालंय, जो ऑलरेडी ट्रेंड बिरिश आहे त्याची स्ट्रेंथ मला इथं समजते किंवा पाहायला मिळते. आता एक गोष्ट लक्षात घ्या सर्वांनी, ह्याच्यामध्ये मग प्लस डीआय आणि मायनस डीआयचं इम्प्लिमेंटेशन कसं करायचं. सर्वात पहिलं हे वाक्य वाचा, अ बाय सिग्नल इज जनरेटेड व्हेन एडीएक्स इज 25, जे आपण आतापर्यंत डिस्कस केलं, आणि प्लस डीआय क्रॉसेस ओव्हर मायनस डीआय. बघा कुणी कुणाला क्रॉस करायचं आहे, प्लस डीआय नी मायनस डीआय ला क्रॉस केलं तर आपण बाईंग एंट्री घेतो, आणि मग सेलिंग एंट्री कधी घ्यायची आहे किंवा शॉर्ट सेल कधी करायचा आहे, ज्या वेळेला एडीएक्स तर 25च्या वर पाहिजे आणि त्याच्यासोबत मायनस डीआय नी प्लस डीआय ला क्रॉस करणं गरजेचं आहे. आता once the buy and sell signal is generated, take the trade by defining the stop loss. तुम्हाला तुमचा स्टॉप लॉस सुद्धा डिफाइन करणं गरजेचं आहे. The stop loss is usually the low of the signal candle. ज्या कॅन्डलवर तुम्ही एंट्री घेतली त्या कॅन्डलचा लो हा तुमचा स्टॉप लॉस असणार आहे, आणि कधी बायला आणि ह्याच्या अपोजिट शॉर्टला काय असणार आहे, त्याचा हाय हा तुमचा स्टॉप लॉस असणार आहे. द ट्रेड स्टेज व्हॅलिड टिल द स्टॉप लॉस इज ब्रीच्ड इवन इफ द प्लस डीआय अँड मायनस डीआय रिव्हर्स द क्रॉसओव्हर. आता हीच गोष्ट मी प्रॅक्टिकली शिकवतो, मग तुम्हाला समजायला सोपं जाईल. आता सर्वात पहिलं इथे सेटिंग मध्ये गेल्यानंतर प्लस डीआय ची लाईन आहे की कोणत्या कलर मध्ये आहे, मी त्याचा पण कलर चेंज करतो, ब्ल्यू कलर मध्ये घेतो, म्हणजे इझिली विजिबल राहील. ओके, हवं तर ह्याचा थोडीशी मोठी करतो, डन, आणि मायनस डीआय ब्लॅक ह्याचा पण थिकनेस वाढवतो. फाईन. आता बघा, आता सर्वांच्या लक्षात येत आहे की प्लस डीआय आहे, राईट. प्लस डीआय जी लाईन आहे ती आपण ब्ल्यू कलरने शो केली, बरोबर आहे. प्लस डीआय लाईन ही ब्ल्यू कलरने शो केली, आणि मायनस डीआय लाईन
ही रेड कलरने शो केली आणि एडीएक्स जो आहे आपला तो एडीएक्स हा इथे मध्ये ब्लॅक कलर मध्ये दिसतो. आता कंडिशन पहिली, बाय कधी करायचा आहे? बाय कधी करायचा आहे? जेव्हा प्लस डीआय क्रॉसेस ओव्हर द मायनस डीआय. बाय कधी करायचा आहे? प्लस डीआय क्रॉसेस ओव्हर द मायनस डीआय. ही जर गोष्ट आपण इथे बघितली तर लक्षात येतं की प्लस डीआय क्रॉसेस ओव्हर द मायनस डीआय. मित्रांनो, ह्या ब्ल्यू कलरनी पहिल्यांदा सगळ्यात पहिली कंडिशन एडीएक्स कधी पाहिजे? एडीएक्स 25 च्या वर पाहिजे. यस, इथं ती कंडिशन सॅटिस्फाय झालेली आहे. परंतु त्याच्या सोबत जर तुम्ही बघाल तर इथे ह्या ब्ल्यू लाईननी रेड लाईनला क्रॉस केलेला आहे का वर जाताना? तर नाही केलं. म्हणजे ही ब्ल्यू लाईन वर जाऊन क्रॉस केलेली नाही रेड लाईनला, म्हणजे आपल्याला इथे कुठलीही अजून बाईंगची एंट्री दिसत नाही. आता मग तुम्ही म्हणणार शॉर्ट सेलची सर एंट्री. येस, शॉर्ट सेलची एंट्री मित्रांनो इथं आपल्याला मिळाली होती. कशी मिळाली होती जर तुम्ही बघाल तर लक्षात येतंय तुमच्या, शॉर्ट सेल कधी करायचा आहे तर इथे मी लिहिलेला आहे, सेल कधी करायचा आहे? वेन मायनस डीआय क्रॉसेस ओव्हर द प्लस डीआय. म्हणजेच काय, जर तुम्ही इथे बघाल तर तुमच्या इथे लक्षात येईल की इथे बघा ह्या केसमध्ये इथे काय झालं, ऑलरेडी तुमचा एडीएक्स, आता इथे एडीएक्स सपोर्ट करतोय का? एडीएक्स म्हणतोय नाही बाबा मी 20 आहे, एडीएक्स 20 आहे, म्हणजे तो इथे सपोर्ट करत नाहीये. परंतु जर तुम्ही इथे बघाल तर इथे ही तुमची रेड लाईन जी मायनस डीआय आहे ती इथे प्लस डीआय ला क्रॉस करून वर गेलेली आहे. म्हणजे इथे ऑलरेडी जर तुम्ही बघाल तर इथे ऑलरेडी त्यांनी सेलिंगची एंट्री दिलेली होती. परंतु एडीएक्स सपोर्ट करत नव्हता म्हणून वेट करायची गरज होती. आणि एडीएक्स नी तुम्ही इथे बघाल ह्या कॅन्डलला, बरोबर आहे, इथे जर तुम्ही बघाल तर इथे तुमचा एडीएक्स 25 आहे आणि ह्या कॅन्डलला तुम्हाला ऑलरेडी इथे क्रॉस तर अगोदरच झालं होतं, मायनस डीआय प्लस डीआय ला क्रॉस करून तर ऑलरेडी गेली होती, ज्यांनी तुम्हाला सेलिंग सांगितलं होतं. आणि रिस्पेक्टिव्हली ह्या कॅन्डलनी तुम्हाला ते कन्फर्म केलं, कारण ह्या कॅन्डलचा जो एडीएक्स आहे तो एडीएक्स किती आहे? 20 आहे. परंतु कन्फर्म केलं का? नाही. मग कन्फर्म कुठे केलंय एडीएक्सनी? तर ह्या कॅन्डलला इथे कन्फर्म केलंय, राईट. इथे कन्फर्म 23 आहे, इथे कन्फर्म 25 आहे, जे की ऑलरेडी त्याच्यामध्ये एवढी मुवमेंट झालेली आहे. मित्रांनो, एवढी मुवमेंट झाल्यानंतर एंट्री घेऊन फायदा काय आहे? काहीच उपयोग नाहीये. म्हणून मी एक सांगतो की ह्या इंडिकेटरवर जास्त डिपेंड राहू नका. बट काही ट्रेडर फक्त माहित असण्यासाठी एडीएक्स चा वापर करतात आणि एडीएक्स वरून त्यांना समजतं की प्लस म्हणजे जो ट्रेंड चाललाय तो बुलिश आहे का बेरिश आहे. काही मला स्टुडंट विचारतात सर ही 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमला चालतं का? येस, ऑब्व्हियसली चालतं, नो इश्यू. तुम्ही 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमला सुद्धा त्याचा जो काही ट्रेंड आहे तो ट्रेंड काढू शकता. इव्हन आज जर तुम्ही उदाहरण बघाल तर आज दुपारनंतर, ओके, आज दुपारनंतर हिरो मोटोकॉर्प हा 2440 वरून 2480 वर गेला. आता आपल्याला सगळं माहित आहे की बाबा इथं त्याचा बॉटम आहे, सपोर्ट आहे आणि त्याच्यानंतर तो इथे वर चालतोय. परंतु ह्या कॅन्डलला जर तुम्ही बघाल तर ह्या कॅन्डलच्या रिस्पेक्टिव्ह मध्ये एडीएक्स तुमचा 20 च्या खाली होता. ह्या कॅन्डल मध्ये बघाल तर ह्या कॅन्डल मध्ये रिस्पेक्टिव्ह मध्ये तुमचा एडीएक्स जर बघाल तर तो 25 ला क्रॉस झालेला आहे. बरोबर आहे, काय झालेला आहे? 25 ला क्रॉस झालेला आहे. कॅन्डल आपली बुलिश आहे, प्लस इथून काय आहे? ब्रेकआउट आहे. आणि ह्या वेळेला आपण इथं एंट्री घेऊ शकतो का? तर एडीएक्स 25 च्या वर आहे, जो ट्रेंड बुलिश आहे तो ट्रेंड आपल्याला इथे स्ट्रॉंग समजतोय, त्याच्यावर आपण आपली एंट्री घेऊ शकतो. सो जस्ट मी एकदा रिवाइज करतो सर्व गोष्टी. ओके, तुम्ही ह्याच्यामध्ये प्लस डीआय आणि मायनस डीआय चा जास्त विचार मित्रांनो करू नका. तुम्ही ह्याच्यामध्ये फक्त एडीएक्स ह्याच्यावरच लक्ष द्या. परंतु प्लस डीआय आणि मायनस डीआय माहित असावं म्हणून एक्सप्लेन केलंय. एडीएक्स सिस्टीम हॅज 3 कंपोनेंट्स. पहिला एडीएक्स प्लस डीआय आणि मायनस डीआय, जे मी तुम्हाला सांगितलं. ज्या वेळेला एडीएक्स तुमचा 25 च्या खाली असतो त्याला आपण वीक ट्रेंड म्हणतो आणि एडीएक्स 25 ला जिथे क्रॉस करतो तिथून पुढे जो चाललेला ट्रेंड आहे तो ट्रेंड चांगला ट्रेंड आहे असं आपण त्याच्यामध्ये म्हणतो. आता एडीएक्स मध्ये मी एकदम क्लिअर केलंय, एडीएक्स बिलो 20 डोंट टेक एनी एंट्री और डोंट टेक अ ट्रेड. एडीएक्स जसा 25 ला क्रॉस करतो तशी इमिडिएट आपण एंट्री घेऊ शकतो. मग ती आयदर बुलिश असेल और बीरिश असेल, डिपेंड ऑन अ प्रिव्हियस ट्रेंड. ओके, आणि तिथून पुढे एडीएक्स 25 च्या वर जसा जसा क्रॉस करत जाईल तसं तसं आपण त्याच्यामध्ये स्टे राहू शकतो किंवा आपण त्याच्यामध्ये थांबू शकतो. बरोबर आहे. आणि एडीएक्स इंडिकेटर
मित्रांनो हा इंडिकेटर तुम्हाला मार्केट साइडवेज आहे का ट्रेंडिंग आहे हे सांगायला मदत करतो, जे की तुम्ही ह्याच्यामधून समजू शकता किंवा माहित करून घेऊ शकता. एडीएक्स इंडिकेटर यू विल गेट एन आयडिया दॅट मार्केट इज साइडवेज और ट्रेंडिंग. ओके, सो इथपर्यंत मी एडीएक्स इंडिकेटर आणि डीएमआय इंडिकेटर या दोन्ही गोष्टी मी इथे कव्हर केलेल्या आहेत. खूप महत्वाचा इंडिकेटर आहे, खूप महत्वाचा. ज्यांना सपोर्ट आणि रेजिस्टन्स ड्रॉ करता येत नाहीत प्राइस ऍक्शन वरून, आणि ज्यांना स्टॉक मध्ये सपोर्ट 1, सपोर्ट 2, सपोर्ट 3 कुठे आहे, रेजिस्टन्स 1, रेजिस्टन्स 2, रेजिस्टन्स 3 कुठे आहे, हे ज्यांना ऑटोमॅटिक पाहिजे मित्रांनो, त्यांच्यासाठीचा हा इंडिकेटर म्हणजे काय म्हणतो त्याला आपण, त्यांच्यासाठी हे ते म्हणतात ना काय म्हणतो सोन्यावरून पिवळं असणं, तसं हा इंडिकेटर आहे. त्या इंडिकेटरचं नाव आहे पिवोट पॉइंट. The next indicator and very important indicator is pivot point. This is also a leading indicator. Pivot point indicator हा सुद्धा एक लीडिंग इंडिकेटर आहे, जो लीडिंग इंडिकेटर तुम्हाला सपोर्ट झोन आणि रेजिस्टन्स झोन सांगतो की स्टॉकला सपोर्ट कुठे आहे आणि स्टॉकला रेजिस्टन्स कुठे आहे. मग तो तुम्हाला इंडिकेटर अशा खाली 3 सपोर्टच्या लेवल ड्रॉ करून देतो. सपोर्ट 1, सपोर्ट 2, सपोर्ट 3, सपोर्ट 4, सपोर्ट 5. तुम्हाला पाहिजे तर 3 घेऊ शकता, तुम्हाला पाहिजे तर 5 घेऊ शकता. तसंच वर रेजिस्टन्स 1, रेजिस्टन्स 2, रेजिस्टन्स 3, रेजिस्टन्स 4 आणि रेजिस्टन्स 5. मित्रांनो अगदी कमी वेळामध्ये हा इंडिकेटर मी तुम्हाला अप्लाय करून दाखवतो. हा इंडिकेटर तुमच्या ब्रोकरच्या अकाउंटला ओके खूप इझिली म्हणण्यापेक्षा खूप व्यवस्थितरित्या अप्लाय होतो. ओके, मग ते झिरोदा असू द्या किंवा अपस्टॉक असू द्या, यू कॅन यूज दिस इंडिकेटर, नो इश्यू. ओके, मी अपस्टॉक वर दाखवतोय, सेम तुम्हाला तुम्ही तुमच्या झिरोदाच्या सुद्धा पोर्टलला लावू शकता. आता सुरुवातीला एक गोष्ट समजून घ्या, ह्या इंडिकेटर्स मध्ये आता समजून चला टाटा मोटर्सचा स्टॉक आहे, बरोबर आहे. टाटा मोटरचा स्टॉक मला स्क्रीनवर दिसतोय म्हणून मी इथं घेतलाय, राईट. आता ह्याच्यामध्ये मी कुठल्याही लेवल्स ड्रॉ केलेल्या नाहीयेत, राईट. हे जे काही तुम्हाला दिसतंय हे मित्रांनो त्याचं आताचं क्लोजिंग आहे, राईट. ही क्लोजिंगची लाईन इथे आहे. आता व्हॉल्यूम हा इथे खाली व्हॉल्यूम दिसतोय, समजून चला मला व्हॉल्यूम नसेल तर व्हॉल्यूम पण मी बंद करतो. आता सिंपल माझ्या समोर कॅन्डलस्टिक दिसतायत, राईट. टाइम फ्रेम बघाल तर डे टाइम फ्रेम दिसते. मला माहित नाही यार ह्याचा सपोर्ट कुठे आहे, रेजिस्टन्स कुठे आहे, मला प्राइस ऍक्शन जमत नाहीये. अगदी इंट्राडे ला सुद्धा मी दाखवणार आहे. आता ह्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, इथे इंडिकेटर्स मध्ये जायचं आणि ह्या इंडिकेटर्स मध्ये टाईप करायचं पिवोट. हे दिसतंय पिवोट पॉइंट स्टँडर्ड. ओके, आता पिवोट पॉइंट स्टँडर्ड केल्यानंतर तुम्हाला मित्रांनो इथे सेटिंग मध्ये जावा. सेटिंग मध्ये जाऊन तुम्हाला जे काही इंडिकेटर्स पाहिजे ते तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता. ओके, आता हा जो फिक्स जो डिफॉल्ट आहे त्या डिफॉल्टला कोणताही गोष्टी चेंज करायची नाही, ते ऑटोच ठेवायचा. कारण आपण इथून टाइम फ्रेम चेंज करतो, जशी 5 मिनिटं 15 मिनिटं. नंबर ऑफ पिवोट बॅक पण चेंज नाही करायचं. इथं जे आहे ते इथे ट्रॅडिशनलच ठेवायचं. ओके, स्टाईल मध्ये सुद्धा. आता इथे महत्वाचा मुद्दा, इथं तुम्हाला पाहिजे तर तुम्ही कलर चेंज करू शकता. जर तुम्हाला सपोर्ट 1, रेजिस्टन्स 1 चा कलर रेड पाहिजे तर तुम्ही रेड ठेवा. समजून चला मी ब्लॅक करतो. ओके, जर मला सपोर्ट 2 R2 चा समजून चला मला एक ब्ल्यू पाहिजे तर मी ब्ल्यू करू शकतो. इट्स अप टू अस, आपल्याला चॉईस आहे. आणि मला फक्त 3च लेवल पाहिजे तर 3 ठेवू शकतो, खालच्या 2 मी इथून विड्रॉ करून टाकतो. ओके, आता एक गोष्ट जर तुम्ही ते लक्षात घ्या तर तुम्हाला समजेल की आता ही जी मधली लाईन दिसते, बरोबर आहे, ही जी लाईन दिसते याचा कलर मी चेंज करतो थोडासा. याला कलर, ह्याला पिवोट लाईन म्हटलं जातं, ज्याला तुम्ही ऍव्हरेज लाईन सुद्धा म्हणू शकता. ओके, or else I can take this color. Okay, fine. ओके, सो ही जी लाईन आहे, राईट, ह्या लाईनला सेंटर लाईनला पिवोट लाईन असं म्हटलं जातं. आणि त्याच्यावर हा रेजिस्टन्स 1, हा रेजिस्टन्स 2, हा रेजिस्टन्स 3. तसंच ही पिवोट लाईन, याच्या खाली हा सपोर्ट 1, सपोर्ट 2, सपोर्ट 3. बघा ऑटोमॅटिकली लेवल्स ड्रॉ होऊन आल्या. R1, R2, R3. तुम्हाला अगदी R4, R5 पाहिजे तरी तुम्ही ठेवू शकता. खाली S1, S2, S3, S4, S5 पाहिजे तरी तुम्ही ठेवू शकता. इथं तुम्हाला चॉईस आहे. इथं तुम्ही सेटिंग मध्ये जाऊन, ओके, ह्या सेटिंग मधून तुम्हाला इथं S4, S5 पाहिजे असेल, त्याचा कलर चेंज करायचा असेल
तरी तुम्ही ह्याचे चेंज कलर करू शकता. आता पिवोटला मी हा कलर ठेवलाय, R1 आणि S1 ला ब्लॅक ठेवलाय, इथे ब्लू ठेवलाय आणि इथे पिंक ठेवलाय. आता मुद्दा हा येतो सर इंट्राडेला, येस यू कॅन अप्लाय फॉर एनी टाइम फ्रेम. ओके, इफ यू वॉन्ट फॉर इंट्राडे यू कॅन सिलेक्ट अ टाइम फ्रेम ऑफ 5 मिनिट्स. बघा R1, R2, R3 हा पिवोटची लाईन झाली, S1, S2, S3. आता जर तुम्ही हा स्टॉक आजच्या दिवसामध्ये बघाल, ओके, आजच्या स्टॉक दिवसामध्ये बघाल तर हा स्टॉक पिवोट आणि रेजिस्टन्स 1 याच्यामध्येच ट्रेड करतो, याच्यामध्येच ट्रेड करतोय. इंट्राडेला जी टाइम फ्रेम आहे मित्रांनो, मी एवढं सजेस्ट करेन 5 मिनिटाची ठेवू नका, 15 मिनिटाची टाइम फ्रेम सजेस्ट आहे. ओके, 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमला आपल्याला एकदम खूप कमी रेजिस्टन्स आणि सपोर्टच्या लेवल्स अगदी जवळ येतात. त्याच्या ऐवजी इंट्राडे जर कोण यूज करत असेल पिवोट टेबल नुसार सपोर्ट आणि रेजिस्टन्स फाइंड आउट करायला, तर त्यांनी 15 मिनिटाची टाइम फ्रेम यूज करावी, हे माझं सजेशन आहे. अगदी दिवस सुरू झाल्याबरोबर तुम्हाला R1, R2, R3, S1, S2, S3 ह्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातात आणि एक मध्ये पिवोट लाईन असते. बघा ही पिवोट लाईन, त्याच्यावर R1, R2, R3, ही पिवोट लाईन, त्याच्या खाली S1, S2, S3. आता हे कॅल्क्युलेट कसं केलं जातं हे थोडंसं आपण पटकन बघू आणि त्याच्यानंतर आपण आपल्या जे काही मुद्द्याच्या गोष्टी आहेत त्याच्यावर येऊ. आता नेहमी तुम्हा सर्वांना माहित आहे सपोर्टला मार्केट आल्यानंतर तिथे बायर्स ऍक्टिव्ह होतात, बरोबर आहे, आणि बायर्स नेहमी तिथून स्टॉक वरती घेऊन जायला प्रयत्न करतात. रेजिस्टन्सला आल्यानंतर तिथं सेलर डॉमिनेट होतात आणि तिथून ती स्टॉकची प्राइस खाली घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करतात. आता पिवोट पॉइंट मित्रांनो, जी तुम्हाला मागाशी मी सेंट्रल लाईन दाखवली, ज्याला सेंट्रल पिवोट लाईन म्हटलं जातं किंवा सेंट्रल पिवोट पॉइंट असं सुद्धा म्हटलं जातं. आता सेंट्रल पिवोट पॉइंटची लाईन कशी कॅल्क्युलेट केली जाते, तर नेहमी मुद्दा बघा, पिवोट पॉइंट सेंट्रल इज इक्वल टू हाय प्लस लो प्लस क्लोज डिवायडेड बाय 3, म्हणजे थोडक्यात ह्यांचं ऍव्हरेज काढलं जातं. काय, हाय प्लस लो प्लस क्लोज डिवायडेड बाय 3 त्यांचं ऍव्हरेज काढलं जातं. ह्याच्यावरून तुम्हाला सेंट्रल पिवोट मिळते आणि त्याच्यानंतर एक पिवोट रेंज काढली जाते. पिवोट रेंज म्हणजे काय, सेंट्रल लाईन पासून वर किती आणि खाली किती, ह्याला म्हटलं जातं पिवोट रेंज. आता पिवोट रेंज कशी काढली जाते तर बघा, हाय प्लस लो डिवायडेड बाय 2 म्हणजे 100 प्लस 90 डिवायडेड बाय 2 केलं की मित्रांनो हे आलं 95. मग ह्याच्यामध्ये डिफरन्स किती आला सेंट्रल पिवोट मधला, तर तो आला 1 पॉइंटचा. 1 पॉइंटचा डिफरन्स, ह्याचाच अर्थ आहे की ह्या पिवोट पासून 1 पॉइंट वर रेजिस्टन्स, 1 पॉइंट खाली सपोर्ट. बघा तसंच इथे सुद्धा बघाल तर इथं पहिली पिवोट लाईन काढली जाते, तिथून वर जेवढा रेजिस्टन्स तिथून खाली तेवढा सपोर्ट, ह्या गोष्टी इथं दिलेल्या आहेत, ज्याला काय म्हटलं जातं सेंट्रल पिवोट पॉइंटचा डिफरन्स. आता तुमच्या सर्वांना माहित आहे जर स्टॉक तुमच्या सेंट्रल पिवोट पॉइंटच्या वरती क्लोजिंग प्राइस असेल तर तुम्ही त्याला बुलिश म्हणणार आहे. जर स्टॉकची क्लोजिंग जर तुमच्या सेंट्रल पिवोटच्या खाली असेल तर तुम्ही त्याला काय म्हणणार आहे स्टॉक, तर तुम्ही त्याला काय म्हणणार आहात, तर मित्रांनो तुम्ही त्याला जर तुम्ही बघाल एक गोष्ट तर तुमच्या सर्वांच्या लक्षात आली पाहिजे, जर स्टॉक ह्या पिवोट लाईनच्या जर स्टॉक या तुमच्या पिवोट लाईनच्या वर ट्रेड करत असेल तर तुम्ही त्या स्टॉकला बुलिश म्हणणार. जर स्टॉक त्या पिवोट लाईनच्या खाली ट्रेड करत असेल तर तुम्ही त्या स्टॉकला बिरिश म्हणणार. फॉर एक्झाम्पल मी आता डेली कॅन्डल घेतो, बरोबर आहे, आणि डेली कॅन्डल घेऊन मला एक आजचं उदाहरण बघायला मिळतंय की आज स्टॉक ह्या पिवोट पॉइंटच्या वरती ट्रेड करतोय, म्हणजे ह्याचा अर्थ आहे बुलिश आहे. मग तुम्ही म्हणणार सर कधी पिवोट पॉइंटच्या खाली ट्रेड करताना दिसलाय का, येस ऑब्व्हियसली दिसलाय. तुम्ही इथं जुलैमध्ये बघा, ओके, इथे स्टॉक ह्या पिवोट पॉइंटच्या खाली ट्रेड करतोय, इथं पिवोट पॉइंटच्या खाली ट्रेड करतोय आणि त्याच्यानंतर मग तो स्टॉक कधी इथे तुम्ही बघाल तर तुमच्या लक्षात येईल की पिवोट पॉइंटच्या वरती ट्रेड करतोय, ज्याला आपण काय म्हणतो, तो स्टॉक कसा आहे तर तो स्टॉक बुलिश आहे. तो स्टॉक बुलिश आहे. पहिल्या 2 टर्मिनॉलॉजी समजून घ्या की स्टॉक बुलिश कधी, तर स्टॉक ज्यावेळेला सेंट्रल स्टॉकची क्लोजिंग प्राइस सेंट्रल पिवोट पॉइंटच्या वरती असते त्याला आपण मित्रांनो काय म्हणतो, स्टॉक बुलिश आहे. आणि ज्यावेळेला स्टॉक सेंट्रल पिवोटच्या खाली ट्रेड करतो त्याला आपण म्हणतो बिरिश आहे.
आता तुम्हाला आतापर्यंत प्राइस ऍक्शन शिकल्यावर एवढं तर तुम्हाला माहित झालंय की नेहमी आपण स्टॉक बाय करायला कुठं प्रयत्न करतो, तर त्याच्या सपोर्ट असेल. मित्रांनो, ह्याचाच अर्थ काय आहे, आपण नेहमी ज्या वेळेला स्टॉक त्याच्या सपोर्टला येतो त्यावेळेला तिथे बाय करायचा प्रयत्न करतो, आणि ज्या वेळेला स्टॉक त्याच्या रेजिस्टन्सला जातो त्याला आपण तिथं नेहमी सेल करायचा प्रयत्न करतो. आता ह्याचा अर्थ असा नाही की मी सपोर्टला आला की लगेच बाय करतो, तर नक्की नाही. सपोर्टला आल्यानंतर जर मला कोणता कॅन्डलस्टिक फॉर्मेशन तिथं रिव्हर्सलचा दिसला तरच मी बाय करणार आहे, आणि रेजिस्टन्सला गेल्यावर जर इथून कोणता रिव्हर्सलचा कॅन्डलस्टिक पॅटर्न दिसला तरच मी सेल करणार आहे. हा महत्वाचा मुद्दा आपण समजून घेतला पाहिजे. म्हणजे काय, तर नेहमी स्टॉक काय करतो, तर नेहमी स्टॉक त्याच्या सपोर्ट आणि रेजिस्टन्स वरती ट्रेड करायचा प्रयत्न करतो. फॉर एक्झाम्पल मी दुसरा एखादा स्टॉक घेतो, रिलायन्स इंडस्ट्रीज. बघा, स्टॉक मी थोडासा दुसरा घेतो, रिलायन्स इंडस्ट्रीज. आता रिलायन्स इंडस्ट्रीजचं जर उदाहरण बघाल तर इथे R1 आहे, इथे R2 आहे, इथे R3 आहे. आता एक गोष्ट लक्षात येईल, इथे स्टॉकनी काय केलंय, इथे स्टॉकनी हा रेजिस्टन्स ब्रेकआउट दिलाय आणि हा रेजिस्टन्स ब्रेकआउट देऊन स्टॉक वरती गेलाय. मी नेहमी सांगतो की R1 हा रेजिस्टन्स झाला, ह्या रेजिस्टन्सला लोक शॉर्ट करायचा विचार करतात जर कोणती बिअरिश कॅन्डलस्टिक फॉर्मेशन झाली तर. परंतु जर स्टॉकनी, मी सांगितलं होतं एक उदाहरण, जर त्यांनी पहिला मजला क्रॉस केला तर तो वरती जातो. म्हणजे मित्रांनो, त्यांनी इथून R1 ब्रेक केला, रेजिस्टन्स ब्रेक केला आणि स्टॉक इथून वरच्या फ्लोअरला गेलेला आहे, जो की R1 स्ट्रॉंगली ब्रेक केल्यानंतर आपण बाइंगची एंट्री घेतो. बरोबर आहे. तसंच सपोर्टच्या बाबतीत जर आपण विचार केला तर स्टॉक ज्यावेळेला त्याचा सपोर्ट खालचा ब्रेक करतो, बरोबर आहे, आणि तो सपोर्ट जर ब्रेक केला स्टॉकनी तर आपल्याला समजतं की तो स्टॉक आणखीन खाली जाईल. आता इथे बघा, स्टॉक सपोर्ट 1 ब्रेक केला, सपोर्ट 2 ब्रेक केला आणि त्याच्या खाली गेला. आता आपण इथं 4 आणि 5 च्या लेवल ठेवलेल्या नाहीयेत म्हणून तो आपल्याला दिसत नाहीयेत. मग आपल्याला एक गोष्ट लक्षात नेहमी आपल्याला राहिली पाहिजे की सरांना पिव्होट पॉइंट एक्सप्लेन करताना काय सांगायचं आहे, तर तुम्ही नेहमी सपोर्ट 1, सपोर्ट 2 आणि सपोर्ट 3 ला तुम्ही बाईंग एंट्री इनिशिएट करा. परंतु जर तुम्हाला प्रॉपर कॅन्डलस्टिकचा रिव्हर्सल पॅटर्न तिथून मिळाला, बुलिश कॅन्डलस्टिक, बघा बुलिश कॅन्डलस्टिकचा पॅटर्न मिळाला तर तुम्ही तिथे बाय करायचा विचार करा. जर सपोर्ट ब्रेक होत असेल आणि जर सपोर्ट ब्रेक करून स्टॉक खाली जात असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये शॉर्ट करायचा विचार करा. तसंच रेजिस्टन्सच्या बाबतीत जर तुम्हाला स्टॉक रेजिस्टन्सला गेल्यावर जर तिथे कुठला बिअरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न ऑकर होत असेल तर तुम्ही स्टॉक मध्ये सेल करायचा प्रयत्न करा, आणि जर स्टॉक त्या रेजिस्टन्स ब्रेक करून वरती जात असेल तर मित्रांनो तुम्ही तिथे काय करा, तर तुम्ही तिथे बाईंग एंट्री घ्या, जेणेकरून तुम्हाला समजतं की बाबा तो स्टॉक मध्ये काय आहे, त्यांनी स्ट्रॉंगली रेजिस्टन्स ब्रेक केलाय. जसं की तुम्ही इथे बघाल तर इथे स्टॉकनी काय केलं, हा रेजिस्टन्स ब्रेक केला आणि स्टॉक इथून वरती गेला. स्टॉकनी तर रेजिस्टन्स ब्रेक केला आणि स्टॉक इथून वरती गेला. म्हणजेच मला सांगायचं आहे काय, तुम्ही R2 ब्रेक केल्यानंतर स्ट्रॉंग बाय ब्रेक केल्यानंतर तुम्ही बाईंग एंट्री घेऊ शकता. तसंच जर स्टॉकने सपोर्ट ब्रेक केला, इथला सपोर्ट ब्रेक खाली करून आला, तुम्हाला बिअरिश दिसला तर तुम्ही इथं सेलिंग एंट्री घेऊ शकता. किंवा त्याच धर्तीवर तुम्हाला इथे सपोर्टला येऊन इथं रिव्हर्सल देतोय, कुठचा बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न झाला तर तुम्ही बाय करा. किंवा तो खाली इथं सपोर्टला येतोय, पुन्हा इथून कोणती बुलिश एंट्री दिसते तर इथे बाय करा. किंवा इथे सपोर्टला खाली आलाय, इथून जर कोणती बुलिश कॅन्डलस्टिक दिसते, सिंगल, डबल, ट्रिपल किंवा जे काय मी शिकवलंय तर तुम्ही इथून बाय करा. तसंच इथे रेजिस्टन्सला जाऊन इथून रिव्हर्स झाला, कोणता कॅन्डलस्टिक दिसला तर सेल करा. इथून जर रेजिस्टन्स 2 ला जाऊन खाली येत असेल तर इथं सेल करा. किंवा इथून रेजिस्टन्सला जाऊन पुन्हा खाली येत असेल तर सेल करायचा प्रयत्न करा. बट ह्याच्या सोबतच जर रेजिस्टन्स 1 ब्रेक करतोय तर तुम्हाला इथे सेलिंगच्या ऐवजी बाईंगचीच एंट्री घेतली पाहिजे. जर इथून रेजिस्टन्स 2 स्ट्रॉंगली ब्रेक करून वर जातोय तर सेलिंग एंट्री घेतली पाहिजे, बाईंग एंट्री घेतली पाहिजे. जर रेजिस्टन्स 3 ब्रेक करून वर जातोय तर तुम्हाला बाईंग एंट्री घेतली पाहिजे. म्हणजे तुम्हाला काय गोष्टी ऑकर होतात, फक्त तुम्हाला इथं हे काय सांगतं, रेंज सांगतं की बाबा ह्या रेंजच्या खाली गेलो तर मी आणखीन बिअरिश होईल. जर ह्या रेंजला टच करून जर मी पुन्हा वरती निघालो तर मी बाय झोन मध्ये जाऊ शकतो. ह्या गोष्टी आपल्याला मित्रांनो ह्याच्यावरून समजतात. आता मी आणखीन एक गोष्ट इथं मी सांगितलेली आहे स्लाइडवर, फॉर इंट्राडे you can use 30-minute time frame candlestick and for swing trading you can use 1 day candlestick. आता तुम्ही म्हणणार सर
30 आणि 15 मित्रांनो, जे कोण कन्झर्वेटिव्ह ट्रेडर्स आहेत, ओके, कन्झर्वेटिव्ह म्हणजे माहित आहे जास्त रिस्क न घेणारे ट्रेडर्स, त्यांना आपण कन्झर्वेटिव्ह ट्रेडर म्हणतो मित्रांनो. त्यांच्यासाठी एकच ऑप्शन आहे की त्यांनी 30 मिनिटाची टाइम फ्रेम यूज करावी आणि 30 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर तिथे तुम्हाला सपोर्ट आणि रेजिस्टन्स आहेत ह्या तुम्हाला व्यवस्थित समजतात. आता एक बघाल तर 30 मिनिटाच्या टाइम फ्रेमला तिथे तुमची पिवोट होती, तिथे तुमचा रेजिस्टन्स होता. इवन जर तुम्ही बघाल तर 29 नोव्हेंबरला स्टॉक इथून वरती गेला, ह्या रेजिस्टन्सला स्टॉकनी टच केलं आणि इथून पुन्हा तो खाली आला. आता इथून खाली आल्यानंतर हा सपोर्ट होता, तो सपोर्ट ब्रेक केल्यानंतर पुन्हा इथून तो वरती गेलाय, पुन्हा ह्या रेजिस्टन्सला टच करून तिथं ट्रेड करतोय. मग आपल्याला समजलं पाहिजे की नेहमी स्टॉक हा सपोर्ट आणि रेजिस्टन्सच्या बेसिसवर काम करतो. आता तुम्ही इथे बघा, इथे स्टॉकनी हा सपोर्ट ब्रेक केला आणि खाली आला. आता तुमच्या सर्वांना आठवतंय, हा मागचा सपोर्ट ब्रेक करून स्टॉक ज्याला खाली येतो त्याला त्याच्या खालचा जो काही सपोर्ट असतो तो सपोर्ट म्हणून काम करतो आणि ह्या वरची जी पहिली सपोर्ट लाईन असते ती रेजिस्टन्स म्हणून काम करते. मग तिथून स्टॉक काय करतोय, साइडवेज 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 साइडवेज, आणि पुन्हा बघा हा जो रेजिस्टन्स होता इथे स्टॉकने ब्रेक केला आणि तो स्टॉक पुन्हा इथून वरती गेला. मग आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला नेहमी स्टॉकला ह्या पिवोट वरून सपोर्ट आणि रेजिस्टन्सला शोधायचा प्रयत्न करायचा आहे आणि तिथं आपण आपली एंट्री घेणं गरजेची आहे. जे कन्झर्वेटिव्ह इन्व्हेस्टर असतील, जे थोडे कमी रिस्क घेणारे असतील, शांत डोक्याने काम करणारे असतील, त्यांनी इंट्राडेला 30 मिनिटाची टाइम फ्रेम यूज करा. जे थोडे रिस्की असतील त्यांनी 15 मिनिटाची टाइम फ्रेम यूज केली तरी चालेल आणि स्विंग ट्रेडिंग साठी सर्वांनीच वन डे ची कॅन्डल यूज करायची आहे. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला सर्वांना माहिती आहे, मगाशी मी एक जो स्टॉक दाखवला त्या स्टॉकचं नाव होतं मित्रांनो हिरो मोटोकॉर्प. आता हिरो मोटोकॉर्प खरंच त्याच्या कोणत्या लेवलला आहे हे तरी आपण चेक करूया एकदा ह्या आपल्या पिवोट टेबल वरून. आता समजून चला स्विंगला मी डे ची कॅन्डल वापरली, मित्रांनो अशी आहे की काय लक्षात येतंय आपल्या, तर एक गोष्ट इथे लक्षात येते की आता जर हिरो मोटोकॉर्प बघाल तर आता सध्या तो त्याच्या सपोर्ट टू लेवलला बघा, म्हणजे मी किती फॅक्च्युअल डेटावर बोलतोय. ऑलरेडी त्यांनी सपोर्ट वन ब्रेक करून खाली आलाय आणि तो आता इथं त्याच्या सपोर्ट टू ला आहे. माझं नेहमी ह्या हिरो मोटोकॉर्पवर लक्ष ठेवून असणार आहे मी की हा सपोर्ट टू तो ब्रेक करतोय का इथून कोणता मला रिव्हर्सल कॅन्डलस्टिक मिळून स्टॉक वर जाताना दिसतोय. जर मित्रांनो मला इथून कोणता बुलिश रिव्हर्सल जे काय आपला एनगल्फिंग वगैरे जे आपण शिकलोय ते जर मला काय मिळाले तर मी नक्की ह्याच्यामध्ये बाईंग एंट्री करेन. कारण का आता इथून जर हा हाय ब्रेक केला तर हा हाय ब्रेक केल्यानंतर मी एंट्री करायचा प्रयत्न करेल, कारण इथून त्याच्यामध्ये रिव्हर्सल असेल ते पण डेली कॅन्डलस्टिकवर, आणि डेली कॅन्डलस्टिकवर असेल तर मित्रांनो मी नक्कीच ह्याच्यामध्ये समजेल की हा सपोर्ट टू आहे. तर हा सपोर्ट ब्रेक झाला तर त्याच्या खालचा सपोर्ट आहे मित्रांनो 2236 चा. तुम्ही म्हणणार सर आता आणखीन एक गोष्ट मी इथं तुम्हाला दाखवतो. तुम्ही म्हणणार सर निफ्टीला चालतं का? येस ऑब्विसली तुम्ही निफ्टीला सुद्धा जर चेक कराल तर निफ्टीला सुद्धा तुम्हाला रेजिस्टन्स R1 R2 R3 सपोर्ट 1 सपोर्ट 2 सपोर्ट 3 मिळतात. तुम्ही जर बघाल प्रॅक्टिकली तर डेली टाइम फ्रेमवर निफ्टीनी ह्या सपोर्ट 2 लेवलला सपोर्ट घेतलाय आणि निफ्टी इथून वरती चाललाय. आता तुम्ही मला सर्वांनी एक प्रॅक्टिकली गोष्ट सांगितली पाहिजे की इथून इथपर्यंत ज्यावेळेला तो खाली आला त्यावेळेला हा सपोर्ट बनला होता आणि हा रेजिस्टन्स बनला होता. आताची रिसेंटची सिच्युएशन बघाल तर तो तिथं त्याला कदाचित रेजिस्टन्स ऍक्ट होऊ शकतो, बरोबर आहे. आणि जर हा रेजिस्टन्स जर त्यांनी ब्रेक केला तर मित्रांनो मग तो आपला जो निफ्टी आहे तो त्याच्या वरच्या लेवलला इथून जाऊ शकतो. ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. आणि जर हा रेजिस्टन्स लागला तर पुन्हा इथून तो फॉल करू शकतो किंवा पुढे जाऊन इथून टच करून फॉल करू शकतो. सो आपल्याला नेहमी लेवल्सवर काम करणं गरजेचं आहे आणि ह्या रेडीमेड लेवल्स आपल्याला आपला पिवोट इंडिकेटर आहे तो द्यायचं काम करतो. इफ ट्रेड इज ट्रेडिंग बिटवीन द पिवोट पॉइंट्स लाईन्स डोंट टेक एनी ट्रेड. म्हणजे काय, जर तुम्हाला समजून चला आता फॉर एक्झाम्पल आपण एक गोष्ट बघू. एकच मिनिट समजून चला आपण एक स्टॉक बघू.
सो समजून चालू आपण एक स्टॉक घेऊ, त्या स्टॉकचं नाव आहे कुठला घेऊ, कुठला, मॅरिको घेतो. चलो मॅरिको. आता हा मॅरिको स्टॉक, आता बघा त्याचा ऑलरेडी सपोर्ट ब्रेक करून खाली आला, राईट. आता जर मला कधी भविष्यात हा मॅरिको स्टॉक ह्या सपोर्ट 2 ला जाताना रिव्हर्सल दिसेल तर मी बाय करेल. फंडामेंटल कंपनी चांगली आहे, FMCG कंपनी आहे, तुम्ही चेक करू शकता, बरोबर आहे. आता आणखीन एक गोष्ट आहे, मी आणखीन एक स्टॉक वर नजर ठेवून आहे, ऍक्सिस बँक. आता ऍक्सिस बँक बघाल तर तो त्याचा सपोर्ट ब्रेक करून खाली आला, बरोबर आहे, आणि इथून तो आता वरती चालला. जर ही लेवल जर त्यांनी उद्या ब्रेक केली, बरोबर आहे, तर इथून तो आणखीन वरच्या टार्गेटला जाऊ शकतो. आता जे मी स्टेटमेंट वापरलं ते स्टेटमेंट सर्वांनी ऑब्झर्व करा. काय वापरलंय मी, इफ ट्रेड म्हणजे स्टॉक जर ट्रेडिंग बिटवीन पिव्होट पॉइंटच्या लाईन मध्ये असेल तर डोंट टेक एनी ट्रेड. ह्याचाच अर्थ काय आहे, समजून चला की स्टॉक, बरोबर आहे, स्टॉक आता ऑलरेडी इथून खाली आलाय आणि तो आता इथे असा 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 इथे ट्रेड करतोय. तर ह्या मध्ये असताना म्हणजे हा झोन झाला, बरोबर आहे, सपोर्ट 1 सपोर्ट 2 म्हणजे हे रेजिस्टन्स आणि हा सपोर्ट, ह्या झोन मध्ये तुम्ही कोणताही ट्रेड घेऊ नका. आयदर त्याला हा सपोर्ट ब्रेक करून खाली येऊ द्या तर तुम्ही त्या सेलिंगची एंट्री घ्या, किंवा हा वरचा रेजिस्टन्स ब्रेक करून त्याला वरती जाऊ द्या, मग तुम्ही इथं बाईंगची एंट्री घ्या. हे माझं सांगण्याचं इथं मिनिंग होतं की डोंट टेक ट्रेड इन द झोन. जसं की आता जर तुम्ही रिसेंट बघाल तर ह्या ऍक्सिस बँक मध्ये हा झोन आहे, हा त्याचा रेजिस्टन्स आहे, हा त्याचा सपोर्ट आहे, हा त्याचा रेजिस्टन्स आहे आणि हा खालचा त्याचा सपोर्ट आहे, म्हणजे हा झोन झाला. ह्या झोन मध्ये आपल्याला ट्रेड करायचं नाही. आता मग मी काय करेल, मी त्याला ही लाईन इथून ब्रेक करून वर जाऊन देईल. पॉझिटिव्हली जर ब्रेक झालं तर मी इथं बाईंगची एंट्री घेईल, किंवा मी त्याला इथून खाली येऊन देईल. इथून जर मला स्ट्रॉंग सेलिंग एंट्री दिसली तर मी इथे शॉर्ट सेल करेल. हे माझं सांगण्याचा अर्थ होता ह्या लाईनचा. इफ ट्रेड इज ट्रेडिंग बिटवीन द पिव्होट पॉइंट्स lines, don't take any entry. Once it crosses the support or resistance, then and then only you have to take entry. Either it can go for long or it can go for short. जसं की तुम्ही इथे बघा, आता ही काय झाली, ही त्याची लेवल झाली, रेजिस्टन्स आणि हा सपोर्ट, बरोबर आहे. आता इथून स्टॉक ज्याला वरती जाईल त्यावेळेला तुम्ही इथून बाय करा, किंवा इथून खाली येईल त्यावेळेला तुम्ही त्या स्टॉक मध्ये सेलिंग एंट्री घेतली पाहिजे. Now I am moving to the next line. If market close below pivot points, it will become as a resistance. म्हणजे काय, आता एक सिनारिओ दाखवतो तुम्हाला. आता सर्वांनी बारकाईनं लक्ष द्या. ह्या केसमध्ये इथे स्टॉक 1 नोव्हेंबरला, बरोबर आहे, 1 नोव्हेंबरला बघा स्टॉक पिव्होट पॉइंट लाईनच्या खाली क्लोज झाला, राईट. इथे बघा, इथे बघा, इथे बघा, इथे बघा, इथे बघा, बरोबर आहे. म्हणजे इथे जर तुम्ही बघाल तर स्टॉक कुठे क्लोज झालाय, पिव्होट पॉइंटच्या खाली. म्हणजे हा पूर्ण जो काही एरिया दिसतोय त्याच्यामध्ये स्टॉक हे पिव्होट पॉइंटची लाईन आणि ह्या सपोर्ट 1च्या लाईन मध्ये आहे. मग ही पिव्होट पॉइंटची लाईन आता काय ऍक्ट करणार, इट विल ऍक्ट ऍज अ रेजिस्टन्स, आणि हा जो खालचा सपोर्ट आहे इट विल ऍक्ट ऍज अ सपोर्ट. बघा, म्हणजे असा विचार नाही करायचा की सर पिव्होट पॉइंटच्या खाली आहे मग तो रेजिस्टन्स नसणार आहे. स्टॉक तुम्हाला ज्याच्या खाली दिसतोय त्याची वरची लाईन ही रेजिस्टन्स असते, त्याच्या खालची लाईन ही सपोर्ट असते. एवढं क्लिअर लक्षात ठेवा. एक्झॅक्टली ह्याच्या अपोजिट जर आपण विचार केला तर ह्याच्या अपोजिट पुढचं स्टेटमेंट जर तुम्ही बघाल तर लक्षात येईल, इफ इट ब्रेक्स पिव्होट पॉइंट देन इट विल ब्रेक आउट, यू हॅव टू टेक द एंटर द ट्रेड. म्हणजेच काय, जर आता इथून स्टॉक तुम्ही बघाल तर इथे पिव्होट पॉइंटला, आता हे मागचा सिनारिओ बघा, थोडंसं मागे येतो. आता इथे सुद्धा स्टॉक ह्या केसमध्ये इथे कुठं होता, ह्या पिव्होट पॉइंटला होता, आणि त्या पिव्होट पॉइंट त्यांनी इथून ब्रेक केला, आणि असा ब्रेक केल्यानंतर तुम्हाला इथे बाईंगची एंट्री घेणं गरजेचं आहे. इथे जर तुम्ही बघाल तर इथे स्टॉक पिव्होट पॉइंटच्या लाईन मध्ये, ही पिव्होट पॉइंटची लाईन आणि ह्या सपोर्टची लाईन इथे ट्रेड करत होता. ह्या केसमध्ये जर स्टॉक ही पिव्होट पॉइंटची लाईन ब्रेक करून खाली आला तर तुम्हाला मित्रांनो सेलिंगची एंट्री घ्यायची आहे. कारण का, हा तुम्हाला ऍक्ट करणार काय, हा तुमचा सपोर्ट असणार आहे, बरोबर आहे. इथे तुमचा हा जी पिव्होटची लाईन आहे, आता स्टॉक वरून खाली येतोय म्हणजे ही खालची लाईन सपोर्ट असणार आहे, वरची लाईन तुमची रेजिस्टन्स असणार आहे. म्हणजे त्यांनी सपोर्ट ब्रेक केला म्हणजे आपल्याला सेलिंगची एंट्री घ्यायची आहे स्टॉक खाली जाताना, आणि इथून ज्याला स्टॉक
हा पिवोटची लाईन ब्रेक करून वरती जाईल त्याला आपल्याला बाइंगची एंट्री घ्यायची आहे. हे मी तुम्हाला इथे एक्सप्लेन केलंय. इफ मार्केट क्लोज बिलो पिवोट पॉइंट इट विल बिकम ॲज अ रेजिस्टन्स and if it breaks below the pivot point or if it breaks above the pivot point you have to take the trade. ओके, इथपर्यंतच्या सर्व गोष्टी सर्वांना क्लिअर झालेल्या असतील. आणखीन एक दोन उदाहरण घेतो मी इंट्राडे साठी. ओके, आणखीन दोन उदाहरण घेतो. फॉर एक्झाम्पल ह्याच स्टॉक मध्ये मी 15 मिनिटाची कॅन्डल लावली, बरोबर आहे. सॉरी 15 मिनिटाची टाइम फ्रेम घेतली. 15 मिनिटाची टाइम फ्रेम घेतल्यानंतर मला इथे दिसतंय हा पिवोट आहे, हा इथं रेजिस्टन्स आहे, बरोबर आहे. मी नेहमी सांगतो स्टॉक आता आजचं जर तुम्ही उदाहरण बघाल तर इथं 1 डिसेंबरला स्टॉक पिवोट पॉइंट पी आणि R1 च्या मध्ये होता. मी काय सांगितलंय, ह्या झोन मध्ये ट्रेड करायचं नाही. इथून ब्रेकआउट दिल्यानंतर आपण बाईंग एंट्री घेऊ शकतो. जे काय आपलं टार्गेट असेल ते टार्गेट लावू शकतो. जो काय ह्या कॅन्डलचा स्टॉप लॉस असेल तो आपण आपला स्टॉप लॉस इथे लावू शकतो. आता आणखीन एक गोष्ट इथे मी तुम्हाला सांगतो टार्गेट आणि स्टॉप लॉसच्या बाबतीत. आता इथे तुम्ही एंट्री कुठे घेणार, हा रेजिस्टन्स क्रॉस केल्यावर तुम्ही इथे एंट्री घेणार आहे, बरोबर आहे. आता पहिलं स्टॉप लॉस काय, स्टॉप लॉस हा जो आता ह्याला ब्रेक केलं म्हणजे हा सपोर्ट बनतो, बरोबर आहे. मग ह्या सपोर्टच्या खाली तुम्ही तुमचं स्टॉप लॉस लावू शकता. म्हणजे ह्या कॅन्डलच्या लोला हा एवढा जेवढा डिफरन्स आहे, बरोबर आहे. जरी तुम्ही अगदी बघाल तर तो 675 आणि इथे 670 हा जर डिफरन्स तुम्ही इथून वर लावला तर तुम्हाला इथं तुमचं टार्गेट जे काय आहे ते अचीव झालेलं दिसतंय. जे तुमचं रिस्क रिवॉर्ड रेशो 1:1 अचीव झालेला दिसतोय. म्हणजे ह्याच्या बेसिसवर सुद्धा तुम्ही इंट्राडे मध्ये तुमच्या सपोर्ट आणि लेवल्स ट्रेडिंगच्या काढू शकता. मित्रांनो, निफ्टीला बँक निफ्टीला सुद्धा तुम्ही ह्या लेवल्स R1 R2 R3 R4 R5 S1 S2 S3 S4 S5 काढू शकता आणि ज्यात की तुम्हाला लेवल्स दररोजच्या इथून मिळतात. So time frame for intraday trading based on price action strategies. प्राइस ऍक्शन स्ट्रॅटेजी जर तुम्ही इम्प्लिमेंट करून जर ट्रेड घेत असाल तर तुम्हाला काय टाइम फ्रेम यूज केला पाहिजे इंट्राडे मध्ये. बघा, स्कॅल्पिंग. स्कॅल्पिंग कुणाला म्हणायचं की लगेच एंट्री घ्यायची आणि लगेच तुर्तास एक्झिट करायचं. पुढच्या 5 ते 10 मिनिटांमध्ये जो काही प्रॉफिट और लॉस असेल तो बुक करायचा आणि एक्झिट करायचं, ह्याला आपण स्कॅल्पिंग म्हणतो. मग जर तुम्ही स्कॅल्पिंग करत असाल तर स्कॅल्पिंग करत असताना मित्रांनो जर तुम्ही टाइम फ्रेम कोणती वापरली पाहिजे तर ती तुम्ही 1 मिनिटापासून 15 मिनिटाची टाइम फ्रेम वापरू शकता. जसं की लेवल्स काढायला 15 मिनिटाची टाइम फ्रेम, बरोबर आहे, आणि एंट्री घ्यायला तुम्ही 1 मिनिटाची टाइम फ्रेम वापरू शकता. लेवल्स म्हणजे काय, सपोर्ट रेजिस्टन्स ट्रेंड फाइंड आउट करणं, ह्या गोष्टी यूज करण्यासाठी किंवा ड्रॉ करण्यासाठी तुम्ही 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर तुम्ही सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करू शकता आणि 1 मिनिटाच्या कॅन्डलवर तुम्ही एंट्री घेऊ शकता बेस्ड ऑन सिंगल मिनिट कॅन्डल. पण कधी जर तुम्ही फक्त कॅन्डलस्टिक वापरताय, जसं की सिंगल कॅन्डलस्टिक मध्ये बाबा समजून चला बुलिश मारुबोजू आहे, बरोबर आहे, किंवा बाबा तुमचा ड्रॅगन फ्लाय डोजी आहे, ग्रेवस्टोन डोजी आहे, किंवा तुमचा हॅमर आहे, इन्व्हर्टेड हॅमर आहे, किंवा तुमचा बुलिश एनगल्पिंग आहे, बेरिश एनगल्पिंग आहे, डबल मध्ये पियर्सिंग आहे, हरामी आहे, किंवा तुमचा मॉर्निंग स्टार आहे, इव्हनिंग स्टार आहे, हे जर तुम्ही फक्त कॅन्डलस्टिक वापरताय तर तुम्ही 15 मिनिटावर लेवल्स आणि एंट्री बेस्ड ऑन 1 मिनिट कॅन्डल घेऊ शकता. जर तुम्ही जे मी सांगितलं हे जर तुम्ही जे शिकवलेले चार्ट पॅटर्न्स आहेत, शिकवलेल्या चार्ट पॅटर्न मध्ये, मग त्याच्यामध्ये कंबाईन चार्ट पॅटर्न मध्ये आपण शिकलो होतो, त्याच्यामध्ये ट्रायंगल पॅटर्न आहे, डबल टॉप आहे, डबल बॉटम आहे, हेड अँड शोल्डर आहे, बरोबर आहे, हे जर पॅटर्न तुम्ही वापरत असाल तर तुम्ही स्कॅल्पिंग मध्ये ट्रेडिंग घेताय प्राइस ऍक्शन बेसवर, तुम्ही कमीत कमी 5 मिनिटाची टाइम फ्रेम कन्सिडर करणं गरजेचं आहे. म्हणजे 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर तुम्हाला ह्याच्यामधला कोणता तरी पॅटर्न ऑकर होणं गरजेचं आहे, तरच तुम्ही त्याच्यामध्ये स्कॅल्पिंगची एंट्री बेस्ड ऑन प्राइस ऍक्शन घेऊ शकता. आता इंट्राडे म्हणजे काय, तर इंट्राडे ह्याचा मिनिंग आहे मित्रांनो, इंट्राडे मध्ये साधं सिंपल गोष्ट, स्टॉक अगदी 9:15 पासून 3:30 पर्यंत होल्ड करणं, बरोबर आहे, ह्याला आपण इंट्राडे ट्रेडिंग म्हणतो, राईट. मग इंट्राडे ट्रेडिंग करत असताना राईट तुम्ही जे काही लेवल्स ड्रॉ करणार आहात त्या लेवल्स तुम्ही 15 मिनिटं, 30 मिनिट किंवा 1 तासाच्या टाइम फ्रेमवर सुद्धा तुम्ही ड्रॉ करू शकता आणि एंट्री घेताना तुम्ही 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर एंट्री घेऊ शकता. मग अगदी 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर बुलिश एनगल्पिंग असेल, हरामी असेल,
जे काही कॅन्डलस्टिक आहेत ते तुम्ही बघून एंट्री घेऊ शकता. आणि जर तुम्ही इथे बघाल, जर तुम्ही चार्ट पॅटर्न बघून एंट्री घेणार आहात, डबल बॉटम, डबल टॉप, हेड अँड शोल्डर, तर तुम्ही मित्रांनो 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर लेवल्स ड्रॉ करू शकता आणि 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर तुम्ही तुमची एंट्री घेऊ शकता. ह्याच्यामध्ये जास्त काही फरक नाहीये. फक्त इथं मेजर एंट्री ही 1 मिनिट किंवा 3 मिनिटाची कॅन्डल बघून घेतली जाते आणि इथं एंट्री ही तुमची इंट्राडे मध्ये एंट्री ही तुमची 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमला होती आणि स्कॅल्पिंग मधली जी एंट्री आहे ती तुमची 3 मिनिट और 1 मिनिटाची कॅन्डल बघून घेतली जाते. आता जर तुम्ही इंडिकेटर्स वापरताय, बघा, जर तुम्ही इंडिकेटर्स वापरताय आणि जर इंडिकेटर वापरून जर तुम्ही मित्रांनो ट्रेडिंग करताय, जर तुम्ही स्कॅल्पिंग करताय इंडिकेटर वापरून, लॅगिंग इंडिकेटर जे आपण शिकलो, मुव्हिंग ऍव्हरेज, MACD, बुलिंजर बँड वापरून जर तुम्ही किंवा तुमचा व्हीवॅप आहे ते वापरून जर तुम्ही स्कॅल्पिंग करताय, तर तुम्हाला कमीत कमी 3 मिनिटाची टाइम फ्रेम घेणं गरजेचं आहे स्कॅल्पिंग साठी. आणि जर तुम्ही लीडिंग इंडिकेटर वापरताय, मग त्याच्यामध्ये RSI असेल किंवा फिबोनाची रिट्रेसमेंट असेल, ADX असेल, तर तुम्ही मित्रांनो 5 मिनिटाची टाइम फ्रेम घेऊन स्कॅल्पिंग करू शकता. म्हणजे त्याच्यावर 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर तुम्ही हे इंडिकेटर्स अप्लाय करून एंट्री और एक्झिट घेऊ शकता. जर तुम्ही इंट्राडे मध्ये ट्रेडिंग करताय, तर इंट्राडे मध्ये जर तुम्ही लॅगिंग इंडिकेटर वापरताय, तर तुम्ही मिनिमम 5 मिनिटाची टाइम फ्रेम घेणं गरजेचं आहे. आणि जर तुम्ही लीडिंग इंडिकेटर वापरताय, तर तुम्ही 15 मिनिटाची टाइम फ्रेम घेणं गरजेचं आहे. हवा असेल तर ह्या दोन्ही गोष्टी आहेत, 4 पॉइंट आहेत, फक्त लिहून घ्या. ओके, टाइम फ्रेम फॉर इंट्राडे ट्रेडिंग बेस्ड ऑन इंडिकेटर्स. इंडिकेटर्सचा यूज करून जर आपण स्कॅल्पिंग करतोय आणि जर आपण इथे बघाल, तर आपण इथे जर स्कॅल्पिंग करतोय युजिंग लॅगिंग इंडिकेटर तर 3 मिनिटाची टाइम फ्रेम, स्कॅल्पिंग करतोय युजिंग लीडिंग इंडिकेटर तर 5 मिनिटाची टाइम फ्रेम, इंट्राडे ट्रेडिंग करतोय युजिंग लॅगिंग इंडिकेटर तर 5 मिनिटाची टाइम फ्रेम, आणि इंट्राडे ट्रेडिंग करतोय युजिंग लीडिंग इंडिकेटर तर 15 मिनिटाची टाइम फ्रेम आपण यूज करणं गरजेचं आहे. बरोबर आहे. आता जर आपण प्राइस ऍक्शन वापरतोय, ज्याला आपण कॅन्डलस्टिक म्हणतो, बरोबर आहे, सपोर्ट रेजिस्टन्स कॅन्डलस्टिक, व्हॉल्यूम अनालिसिस, बरोबर आहे, त्याच्यावर जर एंट्री घेतोय आणि जर आपण स्कॅल्पिंग करतोय बेस्ड ऑन कॅन्डलस्टिक पॅटर्न, तर आपण तिथं 15 मिनिटावर लेवल्स आणि 1 मिनिटावर एंट्री घेणं गरजेचे आहे. जर आपण कंबाईन चार्ट पॅटर्न बघतोय, ट्रायंगल असेल, डबल टॉप असेल, डबल बॉटम असेल, आणि जर आपण स्कॅल्पिंग करतोय, तर 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर एंट्री घेणं गरजेचं आहे. जर आपण इंट्राडे ट्रेडिंग करतोय आणि जर आपण त्याच्यामध्ये चार्ट पॅटर्न वापरतोय, सिंगल, डबल, ट्रिपल, तर आपण 1 तासाच्या टाइम फ्रेमवर लेवल ड्रॉ करून 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमला एंट्री घेऊ शकतो. आणि तेच जर आपण इंट्राडे ट्रेडिंग करतोय युजिंग कंबाईन चार्ट पॅटर्न, ट्रायंगल, डबल टॉप, डबल बॉटम, हेड अँड शोल्डर, इन्व्हर्स हेड अँड शोल्डर, तर 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करून 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर आपण एंट्री घेऊ शकतो. हेच अगदी मी 2 मिनिटांमध्ये तुम्हाला इथे एक्सप्लेन करतो. ओके, सो दॅट यू विल गेट सम इन्फॉर्मेशन. आता मी इथून हा पिवोट इंडिकेटर क्लोज करतोय. आता सर्वात पहिलं मी काम काय करतो, मी पहिल्यांदा ठरवतो आज मी स्विंग करतोय का. जर मी स्विंग करतोय, जर मी स्विंगच्या पोझिशन बघतोय, जर मी रात्री लेक्चर झाल्यानंतर अभ्यास करतोय आणि जर स्विंग साठी मी काही फाइंड आउट करतोय, तर माझी टाइम फ्रेम डेची राहिली पाहिजे. हे त्रिकलाबादी सत्य आहे. बरोबर आहे. आता जर मी लाईव्ह मार्केटमध्ये इंट्राडे ट्रेडिंग करतोय, बरोबर आहे, आणि त्याच्यामध्ये जर मी समजून चला स्कॅल्पिंग करतोय, तर मित्रांनो स्कॅल्पिंग करताना जर मी प्राइस ऍक्शन वापरतोय, तर मी तुम्हाला सांगितलं प्राइस ऍक्शनला बघितलं आपण तर 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर आपण त्याचा सपोर्ट कुठे आहे बाबा, रेजिस्टन्स कुठे आहे, हे आपण ड्रॉ करू. राईट. आता फॉर एक्झाम्पल जर आजचीच उदाहरणासाठी आपण गोष्ट बघितली CDSL मध्ये, तर CDSL मध्ये इथे जर तुम्ही बघाल हवा असेल तर तुम्ही इथं रिवाइज करा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम आणि 1 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर एंट्री. बरोबर आहे. आता हीच गोष्ट जर आपण इथे प्रॅक्टिकली बघितली, तर इथे मला 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर इथे कुठेतरी सपोर्ट, बरोबर आहे, इथे कुठेतरी सपोर्ट आणि इथे कुठेतरी रेजिस्टन्स मिळतोय. मग ह्याचा यूज करून मी काय करेल, ह्याचा यूज करून मी इथं खाली सपोर्ट लाईन ड्रॉ करेल, बरोबर आहे, आणि ह्याचा यूज करून मी इथं रेजिस्टन्स लाईन ड्रॉ करून हे माझं झालं काम पहिलं 15 मिनिटावर, आणि मी नंतर 1 मिनिटाला येईल आणि 1 मिनिटावर मी माझी एंट्री आहे ती डिसाइड करेल. जर तुम्ही ते बघाल, कीन ऑब्झर्वेशन कराल, तर मला ह्या स्टॉकनी आज दुपारी 2:27 तिथून एंट्री दिली होती.
मग ह्या एंट्रीवर मी स्कॅल्पिंग करणार, बरोबर आहे. इथं एंट्री करणार, ह्या कॅन्डलचा लो असेल तो स्टॉप लॉस लावणार, जेवढं काही टार्गेट मला बुक करता येईल तेवढं मी टार्गेट बुक करणार. मित्रांनो, ही कंडिशन नंबर 1 होती जर मी प्राइस ऍक्शन यूज करतोय तर, बरोबर आहे. आता हीच गोष्ट जर मी स्कॅल्पिंग करतोय, परंतु मी स्कॅल्पिंग करताना काय करतोय तर गोष्ट समजून घ्या. स्कॅल्पिंग करताना मी डबल टॉप डबल बॉटम बघतोय, बरोबर आहे. तर लेवल्स तर सेमच असणार आहेत, त्याच्यामध्ये काही विषय नाहीये 15 मिनिटावर, बरोबर आहे. आणि ह्या 15 मिनिटावर लेवल मिळाल्यानंतर मला बाबा डबल टॉप डबल बॉटम किंवा जे काय पॅटर्न दिसत आहेत ते जर मला समजलं तर तुम्ही ऑब्झर्व करा. इथे सुद्धा बघा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर, राईट, मला एक गोष्ट लक्षात येते, इथे एक बॉटम दिसतोय, इथे एक बॉटम दिसतोय, बरोबर आहे. सो इथे बघाल तर इथून स्टॉक पुन्हा काय झाला, इथून हा जो हाय आहे ज्याला आपण नेकलाईन म्हणतो, ही नेकलाईन ब्रेक झाल्यावर आपण मित्रांनो पुन्हा स्विच करतो 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमला. 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमला सुद्धा मला डबल टॉप डबल बॉटम इथं दिसतोय आणि नेकलाईन ब्रेक झाल्यानंतर जी काय असेल ती माझी मी एंट्री घेणार आहे. ही गोष्ट आपल्याला इथे समजली पाहिजे. हे झालं मित्रांनो. जर तुम्ही बघाल तर इंट्राडे ट्रेडिंग युजिंग प्राइस ऍक्शन, जर हेच आपण इंडिकेटर बेस करत असू तर इंडिकेटर बेस करताना सुद्धा मी तुम्हाला सांगितलं लॅगिंग इंडिकेटर आणि लीडिंग इंडिकेटर. जर तुम्ही स्कॅल्पिंग करताय तर स्कॅल्पिंग करताना तुम्हाला सर्वात पहिलं इंडिकेटर्स वापरताय. तर तुम्ही जर पुढची स्लाइड बघाल तर लक्षात आलं पाहिजे आपल्या सर्वांच्या की पुढच्या स्लाइडवर मी लिहिलंय इथं की इंडिकेटर्स वापरताय. जर लॅगिंग इंडिकेटर वापरताय तर किंमत कमी तुम्हाला 3 मिनिटाची टाइम फ्रेम स्कॅल्पिंग साठी असणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल मी इथून 3 मिनिटाची टाइम फ्रेम घेतली, बरोबर आहे. आता ह्या लेवल्स मी डिलीट करून टाकतो. फाईन. सो 3 मिनिटाची टाइम फ्रेम मी घेतली. समजून चला मी इंडिकेटर लावतोय EMA किंवा चला VWAP लावतो. VWAP सर्वांना माहित आहे. VWAP जर बघाल तर हा VWAP 3 मिनिटाचा आहे. किती पाहिजे? 3 मिनिटाचा पाहिजे, कारण VWAP हा तुमचा लॅगिंग इंडिकेटर आहे. जर तुम्ही सर्वांनी बघाल तर ह्या VWAP ला ज्या वेळेला स्टॉक क्रॉस करून वरती जातो त्याला आपण तिथे बाईंगची एंट्री घेतो, बरोबर आहे. त्याच्या खाली स्टॉप लॉस असतो, जेवढा स्टॉप लॉस तेवढा आपण टार्गेट घेतो. मग जर स्कॅल्पिंग करतो तर मिनिमम 3 मिनिटाची टाइम फ्रेम यूज करणं गरजेचं आहे. कधी? जर आपण लॅगिंग इंडिकेटर वापरत असू तर. जर हेच आपण लीडिंग इंडिकेटर वापरत असू 5 मिनिटाला तर आपल्याला 5 मिनिटाची टाइम फ्रेम घेणं गरजेचं आहे. मी इथून 5 मिनिटाची टाइम फ्रेम घेतो, बरोबर आहे. हा VWAP क्लोज करतो आणि समजून चला मी वापरतोय इंडिकेटर एक गृहीत धरून चला की त्या इंडिकेटरचं नाव आहे फिबोनाची रिट्रेसमेंट. बरोबर आहे. आता फिबोनाची रिट्रेसमेंट मी लावणार ज्या वेळेला त्याला मला पहिल्यांदा त्याचा लो आणि हाय कुठेतरी असणं माहित होतं. समजून त्याला हा लो आहे, बरोबर आहे, आणि हा हाय. मग माझ्या लक्षात आलं पाहिजे त्यांनी कुठली लेवल ब्रेक केली तर 0.236 ब्रेक केली म्हणजे तो आणखीन तिथून खाली जाईल. इथं मित्रांनो खूप फास्ट डिसिजन घ्यावे लागतात आणि इथं टाइम फ्रेम आपल्याला 5 मिनिटाची यूज करणं गरजेचे आहे. जे तुम्ही निफ्टी मध्ये सुद्धा सेम गोष्टी अप्लाय करू शकता. मी फक्त स्टॉक वर बोलतोय असं नाहीये. इट इज ऍप्लिकेबल टू निफ्टी ट्रेडिंग ऍज वेल एज बँक निफ्टी ट्रेडिंग. जर तुम्ही हेच तुम्ही इंट्राडे मध्ये करताय, बरोबर आहे, तर तुम्ही लॅगिंग इंडिकेटर वापरताय तर 5 मिनिटाची टाइम फ्रेम आणि लीडिंग इंडिकेटर वापरताय तर तुम्हाला 15 मिनिटाची टाइम फ्रेम घेणं गरजेचं आहे. जे की इथं तुम्ही बघाल आता इथं 5 मिनिटाची टाइम फ्रेम आहे, बरोबर आहे, आणि तुम्ही वापरताय समजून चला EMA मुव्हिंग ऍव्हरेज वापरताय एक्सपोनेन्शियल, बरोबर आहे. सो इथून तुम्ही जर मुव्हिंग ऍव्हरेज एक्सपोनेन्शियल घेतलं, राईट, समजून चला 9 डेजचं मुव्हिंग ऍव्हरेज एक्सपोनेन्शियल घेतलं तर इथे तुम्हाला इंट्राडेच्या एंट्री मिळतील, बरोबर आहे. आणि इंट्राडे मध्ये थोडासा वेळ आपल्याला जास्त लागतो, अवधी जास्त लागतो, बरोबर आहे. हेच जर मी जर लीडिंग इंडिकेटर वापरतोय, बरोबर आहे, समजून चला मी ह्याच्यासोबत RSI वापरतोय, लीडिंग इंडिकेटर आहे आणि ह्या लीडिंग इंडिकेटरवर मला 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर बघणं गरजेचं आहे की त्याच्यामध्ये बाबा काय झालंय, तो ओव्हरबॉट मध्ये आहे, ओव्हरसोल्ड मध्ये आहे का, काय लेवलला आहे का, कुठून रिव्हर्सल देतोय, बरोबर आहे. आता इथून तुम्ही बघा, इथून त्यांनी 70 ची लेवल क्रॉस करून खाली जाताना
हा सुद्धा इथून खाली रिव्हर्स दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये मला जे काय माझं प्रॉफिट आहे ते प्रॉफिट इथं मिळालेलं आहे, जे की आपणाला सर्वांना समजणं गरजेचं आहे. सो एक गोष्ट मी तुम्हाला सर्वांना सांगतो की ह्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी आहेत ह्या टाइम फ्रेमच्या गोष्टी आहेत. हवा असेल तर तुम्ही ह्या लिहून घ्या. ओके, या दोन्ही स्लाइड मध्ये मी सांगितलंय. आणि त्याच्यानंतर जे मी तुम्हाला ऑलरेडी स्टॉक सिलेक्शनची जी मेथड आहे, बरोबर आहे, इंट्राडे स्टॉक सिलेक्शनची मेथड, ती इंट्राडे स्टॉक सिलेक्शनची मेथड फक्त एकच सांगितली. बघा, मी फक्त तुम्हाला स्टॉक सिलेक्शनची मेथड इंट्राडेची एकच सांगितली. अजून 2 मेथड माझ्याकडे पेंडिंग आहेत. त्या मेथड सुद्धा मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरला सांगणार आहे. ओके, सो आपण आता अगदी बघाल. सो नेक्स्ट लेक्चरला मी इंट्राडेच्या स्टॉक सिलेक्शनच्या 2 मेथड आणि त्याच्यासोबतच जे काही गोष्टी राखीव आहेत, ओके, त्या मी नेक्स्ट लेक्चरला कव्हर करतो.